मोरणा नदीनं अकोला शहराचं दोन भौगोलिक भागात विभाजन केलंय. नवं शहर आणि जुनं शहर. शहर एकच असलं तरी विकासाचा फार मोठा असमतोल या दोन भागामध्ये पाहायला मिळतोय. अकोल्यातील जुनं शहर या भागातील महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर संवाद साधलाय उमेश अलोणेनं. पाहूया. मोरणा नदी ही अकोल्याची जीवनवाहिनी आहे. मात्र याच मोरणा नदीमुळे अकोल्याचे दोन भौगोलिक भाग झाले, एक नवा अकोला आणि एक जुना अकोला. जुना अकोल्याचे प्रश्न जे आहेत ते नव्या अकोल्यापेक्षा काहीसे वेगळे आहेत आणि नव्या अकोल्याचा आणि जुन्या अकोल्याचा जर विचार केला तर जुन्या अकोल्यामध्ये आपण या डाबकी रोड भागावर आहोत. जो डाबकी रोड भाग या जुन्या शहरातला अतिशय महत्वाचा भाग समजला जातो आणि या लोकांचे प्रश्न काय आहेत, त्यांच्या या निवडणुकीकडून अपेक्षा काय आहेत, हे अनिल मावळे आहेत. गेल्या अनेक वर्षापासून पत्रकारिता आणि नोकरीच्या माध्यमातून या भागात त्यांनी अनेक प्रश्न या भागातले मांडलेले. काय कोणते प्रश्न वाटतात तुम्हाला निवडणुकीत? या भागामध्ये गेल्या 12 वर्षापासून रस्त्याच्या समस्या काम आहेत. जो रस्ता सध्या चालू आहे गेल्या 2 वर्षापासून अशाच पेंडिंग अवस्थेमध्ये आहे आणि दुभाजक ज्याला आपण म्हणतो तो दुभाजक या भागात अजून अद्यापर्यंत झालेला नाही. मधले स्ट्रीट लाईट त्या भागात झाले नाही. ज्या भागात ड्रेनेज पाहिजे ते ड्रेनेज अद्यापर्यंत झाले नाही. करोड रुपये या भागात येऊन पोहोचले, परंतु तो माल कुठे गेला कुठे गेला हे लोकांना अजून माहिती नाही. ज्या भागात लाईट पाहिजे होते त्या भागात लाईट नाही. ज्या भागात ड्रेनेज पाहिजे त्या भागात ड्रेनेज नाही. ज्या भागात वस्ती नाही त्या भागात ड्रेनेज झाले. ज्या भागात वस्ती नाही त्या भागात लाईट झाले, पण वस्ती असलेल्या भागामध्ये अंधार आहे. अशी परिस्थिती अकोल्याची या राष्ट्रीय वर्षी झालेली आहे. विकासाचा मोठा असमतोल असला म्हणजे ज्या भागात आवश्यकता नाही तिथे विकास कामं झाले. दादा, इथे अनेक लोक येतात, दिवसभरात शेकडो लोक येतात. तुम्हाला कोणत्या समस्या वाटतात अकोल्यातल्या? बऱ्याचशा समस्या आहे. रापी रोडवर पाणी आलं, पुढे रस्त्यावर पाणी थांबते, व्यवस्था नाही आहे, नाल्या नाही आहे. इथे गोकर्णाच्या इकडे जो त्यांना पूल बांधला, नाला बांधला, त्या नाल्यातून पाणी वाहत नाही. बरंचसं पाणी इकडे पाणी जमा होऊन जाते. या भागाचे जे प्रश्न आहे साधारणतः जे प्राथमिक गरजा नाल्या जे आणि रस्ते जे आहेत, दादा नाल्या आणि रस्ते तुमच्या भागातले झाले नाही असं म्हणतात लोक. काय तुम्हाला काय वाटतं? कसं आहे, आम्ही प्रभाग क्रमांक 8 मध्ये आहोत. आमच्या याच्यामध्ये नाल्याचं प्रमाण पूर्णपणे झालेलं नाही, रोड बी तयार नाही आहे आणि पाणी आल्यानंतर पुऱ्या घरांना पाणी घुसते. त्यामुळे इथे खूप प्रॉब्लेम निर्माण होतात. आता गुरुदत्त नगरमध्ये मी रहिवासी आहो. त्या भागात जर पाण्याचं प्रमाण वाढलं तर पूर्ण एरियामध्ये पाणी थांबते आणि घरामध्ये घुसते. त्याचा एक उपाययोजना करण्यात यावी ही विनंती आहे आम्ही सरकारला. प्रत्येक निवडणुकीचे तेच रस्ते, तेच नाल्या, हेच प्रश्न प्रत्येक वेळेस आहेत. काम होत नाही का तुमच्या इकडे? ऍक्च्युअल मध्ये दादा, ही अकोला महानगरपालिका नाही आहे, एक अकोला खेडे विभाग आहे. आणि खेडे विभाग असूनही अकोल्यात जो टॅक्स आहे हा मुंबई, नागपूर, पुणे याच्यापेक्षा जास्त टॅक्स आपल्या अकोला वासियांकडून वसूलला जाते. आणि जे सुविधा दिल्या जाते ती खेड्यातली सुविधा दिल्या जाते आपल्याकडे. नवीन शहरापेक्षा जुने शहर जे आहेत त्याच्याकडे महापालिकेचा आणि इथल्या राजकारणाचं दुर्लक्ष असं वाटतं का? हा, बिलकुल दुर्लक्ष आहे. इथं 9 वर्ष आली इथं बीजेपीचं सरकार आलेलं आहे. इथं नाली नाही आहे. आम्ही सगळ्यांनी बीजेपीच्या जेव्हा हवा होती आम्ही यांना निवडून दिलं. आज कंडिशन अशी आहे की आमचा एक फोन उचलत नाही. नंतर हा एरिया यांनी वाटून घेतला, तो एरिया यांनी वाटून घेतला, असं म्हणू 9 वर्ष आले यांनी कोणताच विकास केलेला नाही. जिथे तुम्ही जासाल पुढे व्हिडिओ पाहाल इथं पाहून घ्या, पुढे कचरा, इथं समोर कचरा पडलेला आहे. यावर्षी आम्हाला परिवर्तन पाहिजे आमच्या प्रभागामध्ये. आणि यावर्षी परिवर्तन आणि दुसरा पॅनल एवढं स्ट्रॉंग झालेलं आहे की ते यावर्षी या भागात परिवर्तन घडणार. यावेळी इथे या वार्डामध्ये मशाल हे निवडून येणार म्हणजे निवडून आहे नागरिकांची. परिवर्तन जरी झालं तरी समस्यांचं परिवर्तन होत नाहीये. तुमच्या भागातल्या समस्या ज्या आधीच्या निवडणुकीत होत्या, 12 मध्ये त्या समस्या, 17 मध्ये त्या समस्या, 25-26 मध्ये त्या समस्या, काय कारण आहेत? कारण इथं विकास याचा म्हणजे प्रभागाचा होत नाहीये, स्वतःचा मतदार याचा उमेदवाराचा होत असते. कारण समस्या भरपूर आहेत. आता तुम्ही पहा, हे नाली पहा, साफसफाई होत नाही, काही होत नाही. समस्या म्हणजे सांगू नाही शकत, भरपूर समस्या आहेत. दुर्लक्ष करू तुमच्याकडे, म्हणजे तुमच्या इथले लोक बोलत नाहीत की काय, राजकारणी ऐकत नाहीत? काय राजकारणीच ऐकत नाही. मुळात कसं आहे, आता बोलायसाठी काय, संपर्क म्हणजे फोनच कोणी उचलत नाहीये इथे. आणि कोणी फक्त बस वोटिंग करायच्या दिवशीच सर्वजण हे करतात की हात जोडून सर्वजण समोर येतात. आणि काम करायचं म्हटलं की म्हणतात तो माझ्याकडे नाही आहे, तुम्ही त्याला फोन करा. मग तो त्याला फोन केला तर तो फोन उचलत नाही आहे. असे बरेचसे लापताच नगरसेवक
आहेत जवळपास इथे, आणि ते यावेळेस तर काहीच नाही, सर्वांना म्हणजे हेच आहे, इथे मशालचं वातावरण आहे आणि मशालच यावेळेस निवडून येणार. नाही, राजकीय वातावरण जरी काही असलं तरी विकसित अकोल्याचा नारा सर्वच राजकीय पक्ष देत आहे. मात्र विकसित अकोला करताना नवीन अकोला आणि जुन्या अकोला हा भेदभाव न करता दोन्ही भागांचा सारखा विकास झाला पाहिजे. जर जुन्या शहराचा विकास केला तरच नवीन अकोल्यालाही ती ओळख आपली सांगता येईल, आणि रस्ते, नाले आणि पाणी जे आहे या प्रश्नांच्या पलीकडे जाऊन अकोलेकरांचा विकास यायचा वेगळा झाला पाहिजे, आणि खऱ्याच अर्थानं विकसित शहर जे अकोला शहर झालं पाहिजे, हीच माफक अपेक्षा या सर्व मतदारांची आहे. उमेश अरुणे, एबीपी माझा, अकोला. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.